सोलापूरमध्ये रिक्षा चालकांचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. पंप सुरू झालेत पण दर कमी झालेले नाहीत आणि आता हा लढा अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. विजापूर रोडवरील इंदिरा रिक्षा स्टॉप येथे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने 160व्या रिक्षा स्टॉपचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटन सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद आणि स्वीकृत नगरसेविका वृषाली चालुक्य उपस्थित होत्या. यावेळी बोलताना रियाज सय्यद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की LPG इंधनाची कमतरता आणि वाढलेले दर यामुळे रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले आहे. अनेक चालकांना आपली रिक्षा बंद ठेवण्याची वेळ आली होती. या गंभीर परिस्थितीत सर्व संघटनांना एकत्र आणत सोलापूर रिक्षा संघटना कृती समिती स्थापन करण्यात आली आणि याच समितीच्या माध्यमातून 6 एप्रिल 2026 रोजी माजी आमदार नरसय्या आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनानंतर अवघ्या 2 दिवसांत LPG पंप सुरू झाले, मात्र दर अजूनही कमी झालेले नाहीत. त्यामुळे आता रिक्षा चालक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. महासंघ प्रत्येक टप्प्यावर चालकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे नगरसेविका वृषाली चालुक्य यांनीही चालकांना दिलासा देत्या रिक्षा स्टॉपवर कोणतीही अडचण आली तर आपण त्यांच्या सोबत राहू असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला महासंघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते. एकंदरीत पंप सुरू झाले असले तरी दरवाढीचा प्रश्न कायम असून सोलापूरमध्ये रिक्षाचालकांचा लढा आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. अनियमितता आली आणि गॅसची कमतरता जी आली LPG गॅसची, ते त्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने 12 मार्च 2026 ला माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेबांना आम्ही निवेदन दिले होते आणि त्यावेळी सांगितले होते की हे परिस्थिती गंभीर होणार आहे आणि आपण लवकरात लवकर याच्यावर उपाय काढा. पण माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यावर काही तोडगा काढण्यात असल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा 25 मार्च 2026 ला त्यांना निवेदन दिले आणि तेव्हा आमची बैठक लावण्यात आली LPG पंपवाले सोबत. आणि तेव्हा आम्हाला लक्षात आलेलं आहे की सोलापूर शहराची जी कॅपॅसिटी आहे ते 10,000 लिटर LPG इंधनाची आहे आणि आपली मागणी जी आहे 60,000 लिटर पर्यंत आहे. तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले होते की हे युद्धामुळे आपल्याला कमतरता आलेली आहे. पण त्यामुळे सोलापूर शहरातील 17,000 रिक्षा चालक बेरोजगार झाले होते आणि त्यांना इंधन नसल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह बंद झाला होता. तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने 5 तारखेला एक कृती समितीची स्थापना केली, ज्यामध्ये सोलापूर शहरातील सर्व संघटना या कृती समितीच्या माध्यमातून सोलापूर रिक्षा संघटना कृती समिती याच्या झेंड्याखाली आम्ही माननीय पालकमंत्री साहेबांना निवेदन दिले आणि त्यांना इशारा दिले की येणाऱ्या 2 दिवसात जर पंप चालू झाले नाही तर आम्ही पूर्ण सोलापुरातील रिक्षा बंद करू आणि हे पूर्ण रिक्षा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावू. तर माननीय पालकमंत्री साहेबांनी अवघ्या 2च दिवसात पंप पुन्हा सुरू केले. आज पंप सुरू झालेले पण आमचा लढा कायम आहे. सुरू केले पण अजून आमचा लढा संपलेला नाही. का म्हणजे जे LPG 52 रुपये लिटर होता ते आज 100 रुपये लिटरने मिळत आहे. दुप्पट किंमत झालेली आहे. युद्ध थांबलेलं आहे. कमतरता नाही. मग रेट का वाढलेला आहे त्याबाबत सर्व रिक्षा चालकांना घेऊन चाललाय. आमची मागणी हेच राहणार आहे की एक तर दर कमी करा किंवा आमचे भाडे वाढचं परिपत्रक शासनाने काढावं.